अतिशय उपयुक्त अशा टिप्स. नंबर 1, आठवड्यातून एकदा चहा पावडरच्या पाण्याने केस धुतल्याने केस चमकदार आणि मजबूत होतात. नंबर 2, अंघोळीनंतर किमान 1 ग्लास पाणी प्यायल्यास रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी खूप मदत होते. नंबर 3, ज्या व्यक्तींना थायरॉईडचा त्रास आहे त्यांनी रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी सकाळी उठून प्यावं. नंबर 4, पुरण शिजवताना डाळीबरोबर 1 मूठभर तांदूळसुद्धा घालावे, म्हणजे पुरण चांगले आणि घट्ट होते. नंबर 5, जिलेबी गरम दुधासोबत खाल्ल्याने कंबरदुखी आणि सांधेदुखी याचा त्रास बरा होतो. नंबर 6, ज्या व्यक्तींना ॲलर्जीची समस्या आहे त्यांनी कधीही लस्सी पिऊ नये. त्यांचा लस्सी पिण्याचे त्रास अधिक वाढू शकतो. नंबर 7, रोज झोपताना बदाम खाल्ल्यामुळे चेहऱ्याची त्वचा स्वच्छ आणि चमकदार राहते. नंबर 8, ताप उतरण्यासाठी घरगुती उपाय म्हणजे तुळस घालून केलेला चहा. हा चहा प्यायल्याने ताप लवकर उतरतो. नंबर 9, मोठ्या केळ्यांपेक्षा लहान केळीमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम राहते, तेव्हा केळी घ्यायच्या वेळेस शक्यतो लहान केळी घ्या. नंबर 10, चालण्याचा व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला हृदयरोगाचा त्रास फार कमी होतो, त्यामुळे सकाळी किमान 20 मिनिट तरी चालत जा. नंबर 11, फ्रीजच्या पाण्याऐवजी कधीही माठातील पाणी प्या. फ्रीजमधील थंड पाणी शरीरासाठी हे खूप हानिकारक आहे. नंबर 12, पातळ केस दाट करण्यासाठी तेलाने केसांना मालिश करा, पण जास्त तेल गरम करू नये आणि दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी नक्की प्या. नंबर 13, चपातीवर तूप खाऊन लावून खाल्ल्याने वजन जे आहे ते तुमचं झपाट्याने वाढेल. नंबर 14, सर्दी झाल्यावर शक्य तितके गरम पाणी प्यावे, याने सर्दी खोकला लवकरात लवकर कमी होतो. नंबर 15, किचनमधील मसाले नेहमी काचेच्या भरणीतच भरून ठेवावे, यांनी मसाले खराब होत नाही आणि जास्त काळ टिकून राहतात. नंबर 16, गॅसचे लायटर बंद पडले असेल तर थोडा वेळ उन्हात ठेवावे, त्याने लायटर जे आहे ते तुमचं पुन्हा चालू होऊन जाईल. नंबर 17, सॅलड बनवण्यापूर्वी भाज्या आणि फळे फ्रीजमध्ये ठेवावे, याने भाज्या छान आकारात कापल्या जातात. नंबर 18, दिवसभरात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दालचिनीचे सेवन नक्की करा, यामुळे तुम्ही आयुष्यभर निरोगी राहाल. नंबर 19, पोट जड होऊन फुगल्यासारखे वाटत असल्यास दालचिनी सगळा फरक जाणवेल. दालचिनी खा, याने तुम्हाला फरक जाणवेल. नंबर 20, रोज झोपण्यापूर्वी ऑलिव्हच्या 2 बिया 1 ग्लास दुधासोबत खाल्ल्याने मूळव्याध बरा होतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.